पुण्यात तिसरी संतापजनक घटना. नसरापूर म्हाळुंगेनंतर आता चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग, नराधमाला बेड्या. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. नसरापूर आणि म्हाळुंगे येथील धक्कादायक घटना ताज्या असताना आता चाकणजवळील बिरदवाडी येथे 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 32 वर्षीय परप्रांतीय आरोपीला तातडीनं वेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पीडित 11 वर्षीय मुलगी घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. यावेळी मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा वय वर्ष 32 यांनी घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चिमुकलीने अत्यंत धैर्याने तेथून पळ काढला आणि ती बचावली. मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तर चाकण पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून आरोपी अरुण मिश्रा याला ताब्यात घेतले आणि त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.